ते बघ, परमेश्वर दररोज संध्याकाळी किती सुंदर चित्र रंगवतो. त्यामुळे मला त्याच्या महान प्रीतीची आठवण होते, माझ्या प्रती, तुझ्या प्रती. हे सगळं निर्माण करणारा परमेश्वर, मला नाही वाटत तो मला पाहत असेल किंवा ओळखतही असेल. बहुधा त्या सर्वशक्तिमान देवाला एखादी पवित्र व्यक्ती आवडत असेल, पण मी नक्कीच नाही. रिफ्का, त्या 3 वर्षांच्या कालावधीत तू असतीस तर बरं झालं असतं. संदेशा येशू, सफीरा, त्याच्याविषयी आम्हाला सांगा ना मरिया मग्दलिना. हो, आम्हाला ती गोष्ट सांगा ना. नक्की सांगेन. आत या. खरं तर आपण सुरुवातीपासून समजून घ्यायला हवं. तुम्ही येशूला केव्हा भेटलात? नाही, येशूची गोष्ट समजण्याकरता आपण अगदी प्रारंभापासून सुरुवात करायला हवी, जसं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. सुरुवातीला परमेश्वरानं पृथ्वी, सर्व झाडं झुडपं, प्राणी पक्षी आणि समुद्रातील जीवजंतूंना निर्माण केलं. मातीतून त्यानं पहिल्या मानवाला बनवलं आणि त्याच्या नाकपुड्यात आपला श्वास फुंकला. पहिल्या मानवाचं नाव आदाम होतं. देवानं म्हटलं, पुरुषानं एकटं राहावं हे चांगलं नाही, मी त्याच्यासाठी एक अनुरूप सहकारी बनवीन. म्हणून परमेश्वरानं आदामाची एक फासळी काढली आणि त्यातून त्याने एक स्त्री घडवली जिचं नाव हवा होतं. आदाम आणि हवा परमेश्वराच्या सान्निध्यात एका सुंदर बागेत राहत होते, जी त्याने त्यांच्यासाठी तयार केली होती. त्याचं नाव होतं एदेन. त्या बागेत परमेश्वर त्यांच्यासोबत चालत बोलत असे. दुःख नव्हतं, जुलूम नव्हता व मरणही नव्हते. परमेश्वर आदामाला म्हणाला, तू ह्या बागेमधल्या सर्व झाडांची फळं खाऊ शकतोस, पण बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ नाही. त्या झाडाचं फळ खाल्ल्यास तू मरशील. पण एके दिवशी सैतानानं हवेला मोहात पाडलं. तिनं ते फळ घेतलं व एक घास खाल्ला. तिने आपल्या पतीलाही दिलं, जो तिच्या सोबत होता, आणि त्यानेही ते खाल्लं. आदाम व हवेच्या या आज्ञाभंगाच्या लाजिरवाण्या कृत्यानं बागेतलं ऐक्य बिघडलं. स्त्री व पुरुषातली सुसंगती बिघडली. त्यांच्यातलं व परमेश्वरातलं ऐक्य नाहीसं झालं. पुरुषाला जन्मभर कष्टाचा शाप देण्यात आला, तर स्त्रीला गर्भधारणेच्या क्लेशाचा आणि तिच्या पतीचा तिच्यावर अधिकाराचा. पण परमेश्वरानं असंही वचन दिलं की केव्हा तरी तिची संतती, तिचं मूल त्या सापाचं डोकं ठेचेल. पवित्र शास्त्रात कृपेचा परमेश्वर अशा एका योजनेविषयी सांगतो, ज्यानं त्या ऐक्याची पुन्हा भरपाई होईल व त्याच्या त्या निर्मितीचा सन्मान होईल. त्याने त्याच्या ह्या योजनेचा एक भाग अब्राहमाला प्रकट केला. अब्राहमाचा देवावर विश्वास होता. परमेश्वरानं अब्राहमाला आशीर्वाद देण्याचं व त्याच्याद्वारे सर्व राष्ट्रांच्या लोकांना आशीर्वादित करण्याचं वचन दिलं. एके दिवशी परमेश्वरानं अब्राहमाची परीक्षा घेतली व त्याने त्याला म्हटलं की जा आणि आपल्या मुलाला अर्पण कर. अब्राहमाला ठाऊक होतं की देवानं त्याला ह्याच मुलाद्वारे संततीचं व राष्ट्रांच्या आशीर्वादांचं वचन दिलंय. तरीही त्याने देवावर विश्वास ठेवून आज्ञापालन केलं. परमेश्वरानं हाक मारली, अब्राहमा, तू माझी आज्ञा पाळतोयस हे मला कळलं, कारण तू माझ्यापासून स्वतःचा प्रिय पुत्र राखला नाहीस. अब्राहमाला जवळच एक एडका दिसला आणि त्याने परमेश्वराला आपल्या मुलाऐवजी त्याला अर्पण केलं.
अब्राहमाच्या मुलाऐवजी तो एडका ही देवाच्या त्या महान योजनेची एक छोटीशी झलक होती. ही योजना पापाचा शाप व मृत्यूचा नाश करण्याकरता होती व देवाशी स्त्री व पुरुषाचं जवळचं नातं स्थापण्याकरता होती. नाझरेत इथे एक तरुणी होती जिचं लग्न योसेफ नावाच्या माणसासोबत ठरलं होतं. तिचं नाव होतं मरिया. प्रभू तुझ्या सोबत असो आणि तू अतिशय आशीर्वादित आहेस. भिवू नकोस मरिये, परमेश्वराची तुझ्यावर कृपा झाली आहे. तू गर्भवती होशील आणि एका मुलाला जन्म देशील आणि तू त्याचं नाव येशू ठेव. पण मी तर कुमारिका आहे, असं कसं होईल? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. तुझा हा पुत्र थोर होईल आणि त्याला परात्पराचा पुत्र म्हटलं जाईल. तुझी बहीण अलिशिबा हिला सुद्धा म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत होते तिला 6वा महिना आहे, कारण देवाला काहीही अशक्य नाही. मी तर प्रभूची दासी आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्यासोबत घडो. म्हणून मरिया त्वरित तिची चुलत बहीण अलिशिबाला भेटायला गेली. अलिशिबा, मरिया, माझी बहीण. ओ, हे खरंय. पण सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस आणि तुझ्या पोटचं फळही धन्य आहे. माझ्यासोबत असं का घडावं की माझ्या प्रभूच्या मातेने मला भेटायला यावं. तुझं अभिवादन ऐकताच माझ्या उदरातल्या बाळाने आनंदाने उडी मारली. माझा जीव प्रभूची स्तुती करतो. माझ्या तारणाऱ्यामुळे माझा आत्मा उल्हासित झाला, कारण त्याने आपल्या दासीची आठवण केली. आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. म्हणून स्वीकार केला. येशूचा जन्म बेथलेहेम येथे गुराढोरांच्या गोठ्यात झाला, कारण मरिया व योसेफाच्या नातलगांच्या घरी त्यांच्याकरता जागा नव्हती. आणि अगणित देवदूतांनी त्याच्या जन्माची घोषणा केली. त्याची सुनता करण्याची वेळ आली तेव्हा त्यानं त्याला येशू असं नाव दिलं, म्हणजे देव तारतो. आणि मरिया व योसेफानं येशूला मंदिरात समर्पित करण्याकरता नेलं. तिची गोष्ट ऐकल्यावर मला समजलं की येशू हा सर्वसाधारण संदेष्ट्यांपेक्षा वेगळा होता. येशूला परात्पराचा पुत्र असं देवदूतांनी म्हटलंय, म्हणजे काय? तुला असं तर नाही ना म्हणायचं की देवाचा कुठल्या स्त्रीशी संबंध आला? नाही 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 नाही, लक्षात ठेव, मरिया कुमारिका होती. येशूची गर्भधारणा हा देवाच्या आत्म्याचा खरोखर एक चमत्कार होता. परमेश्वर काहीही करू शकतो. तुझा विश्वास नाही का? त्याच्या चमत्कारपूर्ण सुरुवातीमुळे त्याचा जन्म तुझ्या माझ्यासारख्या स्त्रीद्वारे झाला, तरीही तो वेगळा होता. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. देव तुमच्या पापांची क्षमा करेल. अलिशिबेचा पुत्र बाप्तिस्मा देणारा योहान जेव्हा यार्देन नदीत लोकांना बाप्तिस्मा देत होता, तेव्हा परमेश्वरानं हे स्वतः सांगितलं, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, पण कोणीतरी येतो आहे जो माझ्याहूनही अतिश्रेष्ठ आहे. त्याच्या पायतणांचे बंद सोडायला देखील मी योग्य नाही.
तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने आणि पवित्र आत्म्याने करेल. त्याच्या हातात त्याचं सूप आहे, ज्याने तो धान्यापासून कोंडा वेगळा करून आपले गहू आपल्या कोठारात साठवेल. आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात येशूवर उतरला. मग स्वर्गातून एक वाणी ऐकू आली, जी म्हणाली, तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्याच्या बाप्तिस्म्यानंतर येशू गावोगावी शिकवत फिरत होता आणि त्याच्या संदेशातून त्याच्या अधिकाराची खात्री होत गेली. हा तर मरियाचा मुलगा आहे ना? हो, तोच आहे. शांत राहा. देवाचा आत्मा माझ्यावर आलाय. त्यानं मला दिना सुवार्ता सांगण्यासाठी निवडलंय. त्यानं मला बंदिवानांची सुटका करण्यास आणि आंधळ्यांना दृष्टी देण्यास पाठवलाय. त्रासलेल्या लोकांना मुक्त करण्याची आणि देव आपल्या लोकांना तारील असं घोषित करण्याची वेळ आली आहे. तो चांगलं बोलतो. पवित्र शास्त्राचं हे वचन आज पूर्ण झालंय, जे वाचत असताना तुम्ही ऐकलं. शास्त्राचं वचन पूर्ण झालं, पण ही वचनं केवळ मसीहाच पूर्ण करू शकतो. आम्हाला कसं कळेल? त्याचे शब्द अनेकांना विचार करण्यास भाग पाडत आणि त्याच्या चमत्कारानं अनेकांना विश्वास ठेवायला भाग पाडलं. ही तीच आहे. ही पुन्हा आली. कोण आहे तो? हा तर तो नाझरेतचा शिक्षक आहे, येशू. कशी आहेस? बरी आहे. निघून जा, तुझी गरज नाहीये इकडे. गुरुजी, लक्ष देऊ नका. तिच्याकडे पाहून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका. मरिया, नाझरेथाच्या येशू, तुला आमच्याकडून काय हवंय? आम्हाला ठाऊक आहे की देवाचा पवित्र तो तू आहेस. शांत रहा. दुष्टात्म्यानो, त्या बाईला सोडून बाहेर या. ती तर मेली. तिला मारून टाकलं त्यांनी. तो तिला स्पर्श करायला चाललाय. नाही, एक पवित्र माणूस असं करणार नाही. मरिया, अब्राहमाची मुलगी. हे सुखरूप आहे. ती जिवंत आहे. हा तर चमत्कारच आहे. हा माणूस कोण आहे? आत्मे सुद्धा त्याची आज्ञा पाळतात. हा तर चमत्कारच आहे. हा तर चमत्कार आहे. हे कसं झालं? धन्यवाद. 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 धन्यवाद.
तेव्हापासून मी त्याची शिष्या झाले. देवाला आनंद देणारं कामच मी करू इच्छित होते. मी अनेक वर्ष लाजिरवाणं जीवन जगले, पण येशूनं माझा सन्मान मला परत मिळवून दिला. त्याच्या सामर्थ्यानं ते दुष्टात्मे निघून गेले. अगं बाळा. सफेरा, डायना, तू तर येशूची शिकवण ऐकलीस, त्याचे अनेक चमत्कार पाहिलेस ना? होय. मग मी त्याच्यासाठी सर्व सोडण्यामागचं कारण तुला कळलं ना? आणि मी एकटी नव्हते. आम्ही शारीरिक व आत्मिकरित्या उपाशी होतो. आम्हाला देवाकडचा मार्ग दाखवणाऱ्याची गरज होती. नैराश्य व कष्टाच्या अनेक वर्षांनंतर पुष्कळांनी तर आशाही सोडली होती. तरीही येशू जाईल तिथे आशा जागवत असे. कोण आहे हा? कोण आहे? एक तरुण, एका विधवेचा एकुलता एक मुलगा. मुला, उठ बरं. आपल्यात एक मोठा संदेष्टा आला आहे. परमेश्वर आपल्या लोकांना वाचवायला आलाय. जर तुम्ही फक्त तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करता तर तुमचे उपकार ते काय? पापीही तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात. आणि जर तुम्ही फक्त बरं करणाऱ्यांचं बरं करता तर तुमचे उपकार ते काय? अहो, पापीही असंच करतात. तिला कसा काय स्पर्श करतो? तो तिच्याशी बोलू कसा शकतो? लाजिरवाणा. नाही, वैऱ्यावर प्रेम करा आणि त्यांचं भलं करा. पुनर्प्राप्तीच्या आशेनं उसणं देऊ नका, म्हणजे तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल. तुम्ही परात्पर देवाचे पुत्र व्हाल, जो कृतज्ञ आणि दुर्जन दोघांवरही उपकार करतो. दयाळू असा, जसा स्वर्गातला पिता दयाळू आहे. येशूनं म्हटलं की परमेश्वर पापी लोकांना शत्रू मानत नाही, तर तो त्यांना हरवलेल्या मेंढरांप्रमाणे मानतो आणि त्यांना पुन्हा कळपात आणून त्यांची पुनर्स्थापना करू इच्छितो. येशू शोमरोनाच्या प्रदेशातून प्रवास करेपर्यंत आपल्याला त्या लोकांचं महत्त्व कधीच कळलं नव्हतं, ज्यांना आपण शतकानुशतके तुच्छतेची आणि अपमानास्पद वागणूक द्यायचो. ही कोण बाई आहे जिचा सर्व तिरस्कार करतात? ती शोमरोनी आहे. इतकं पुरेसं नाहीये का? चला, आपल्याला जेवण घ्यायचंय. आपण गुरुजींना ताटकळत नाही ठेवू शकत. मला थोडं पाणी मिळेल? तुम्ही यहुदी आहात, मी एक शमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्याकडे पाणी कसं मागू शकता? देवाचं दान म्हणजे काय आणि मला पाणी दे असं म्हणणारा कोण हे तुला कळलं असतं तर तू त्याच्याकडे मागितलं असतंस आणि त्याने तुला जीवनी पाणी दिलं असतं. महाराज, पाणी काढायला तुमच्याकडे काहीच नाही आणि विहीर खोल आहे. तुम्हाला पाणी कसं मिळणार? आमचे पूर्वज याकोबानं आम्हाला ही विहीर दिली.
त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी ह्यातलं पाणी प्यायलं. तुम्ही याकोबापेक्षाही थोर आहात का? यातलं पाणी प्यायल्यावर सगळ्यांना पुन्हा तहान लागेल, पण जो कोणी मी दिलेलं पाणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेल्या पाण्यानं त्याच्यात एक नवा झरा बनेल, ज्यातून सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. महाराज, मलाही ते पाणी द्या, म्हणजे मलाही कधीच तहान लागणार नाही आणि पुन्हा कधी पाणीही भरावं लागणार नाही. तुझ्या पतीला बोलावून आण आणि तू पण ये. मला पती नाही. तू खरं बोलतेस जेव्हा तू म्हणतेस की मला पती नाही. तुला 5 नवरे आहेत, पण तू ज्याच्या सोबत राहतेस तो खरं तर तुझा पती नाही. तू मला खरं सांगितलंयस. माझ्या मते तुम्ही संदेष्टे आहात. आमच्या शोमरोनी पूर्वजांनी त्या पर्वतावरच्या देवाची उपासना केली, पण तुम्ही यहुदी म्हणता की देवाची उपासना यरुशलेमेत करायला हवी. विश्वास ठेव, ती वेळ आली आहे की तुम्ही त्या पित्याची उपासना पर्वतावर किंवा यरुशलेमेतही करणार नाही. तुम्ही कुणाची उपासना करता हे तुम्हालाच माहीत नाही, पण ती वेळ येत आहे, खरं तर येऊन ठेपली आहे, जेव्हा परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्यानं लोक पित्याची उपासना करतील आणि तो आहे त्याचप्रमाणे त्याला हवी तशी उपासना करतील. देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. ही तीच बाई आहे. तो तिच्याशी का बोलतोय? ती कोण आहे त्याला माहिती आहे का? मला माहिती आहे, मसीहा नक्की येणार आहे आणि तो जेव्हा येईल तेव्हा तो आम्हाला सगळं सांगेल. मी तोच आहे. चला, त्याला भेटा. मी केलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. चला. हाच तो मसीहा असेल का? मसीहा? मसीहा? वचनात सांगितलेला नाही, ते शक्य नाही. चला, या आणि पहा. चला. गुरुजी, थोडं खाऊन घ्या. तुम्हाला ठाऊक नाही असं अन्न माझ्याकडे खायला आहे. त्याच्यासाठी कोणी जेवण आणलं का? माझं अन्न म्हणजे मला पाठवणाऱ्याच्या इच्छेचं पालन करणं आणि त्यानं दिलेलं कार्य पूर्ण करणं. धान्य पिकलं आहे आणि कापणी करता तयार आहे. किती जण येत आहेत? ही सुवार्ता शोमरोनांकरता पण आहे का? नगरातले लोक आले आणि येशूला तिथे राहण्याची व शिकवण्याची विनवणी करू लागले. आम्ही 2 दिवस राहिलो. अनेक शोमरोन्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. चिंता करून तुमच्यातला कोणी तुमच्या आयुष्यातले दिवस वाढवू शकतो? जर तुम्ही एवढी लहान गोष्ट करू शकत नाही तर इतर चिंता कशाला करता? या फुलांचा विचार करा, कशी वाढतात. कष्ट करत नाहीत, कातत नाहीत. तरी शलमोन राजा देखील आपल्या सर्व वैभवात त्या एकासारखाही सजला नव्हता. जर देव, जे गवत आज रानात आहे आणि उद्या भट्टीत टाकलं जाईल, त्यांना असा पोशाख घालतो, तर तो तुम्हाला किती विशेष करून पोशाख घालेल. तुमचा विश्वास किती अल्प आहे. आमचा विश्वास वाढवा. तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असता आणि तुम्ही या झाडाला म्हणाला असता की मुळासकट उपटून समुद्रात जा आणि उगव, तर त्याने तुमचं ऐकलं असतं. पापात पडण्याचा मोह तर जरूर होतो, पण हाय त्या मनुष्याला ज्याच्यामुळे तो मोह होतो.
जो या लहानातल्या एकाला पापात ढकलायला कारण बनतो त्याला त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून समुद्रात टाकावं हे योग्य. देवाचं राज्य कशासारखं आहे ते असं आहे, एका मनुष्यानं मोहरीचा दाणा घेऊन आपल्या शेतात पेरला. ते वाढून त्याचं झाड झालं आणि आकाशातील पाखरं त्याच्या फांद्यांवर राहू लागली. हा काय बोलतोय, मला काही समजतच नाहीये. तुम्ही जकातदारांसोबत आणि पापी लोकांबरोबर का खात पीत बसता? पापी? सुदृढ लोकांना डॉक्टरची गरज नसते, तर केवळ आजाऱ्यांना असते. मी नीतिमानांकरता पश्चात्तापाचं पाचारण करण्यासाठी नाही, तर पाप्यांकरता आलो आहे. मला नुसता त्याच्या सगळ्याला स्पर्श करता आला तर मी बरी होईल. मला कुणी स्पर्श केला? मला कुणीतरी स्पर्श केला, कारण माझ्यातलं सामर्थ्य बाहेर पडत असलेलं मला जाणवलं. मीच तुम्हाला स्पर्श केला. मला 12 वर्ष रक्तस्रावाचा त्रास होत होता. मी डॉक्टरांवर खूप खर्च केला, पण सगळं व्यर्थ. पण जेव्हा तुमच्या सगळ्याला स्पर्श केला मी बरी झाले. मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. शांतीने जा. धन्यवाद. त्यांनी तिला मुलगी म्हटलं? हो, जी आपल्या नियमशास्त्रानुसार 12 वर्ष अशुद्ध होती. त्याने तिची लज्जा पाहिली आणि तिला मान दिला. आरोग्य प्राप्ती कशामुळे मिळते मला माहीत नाही. येशूच्या सामर्थ्यानं की त्याच्या कृपेनं? हे लहान कळपा, भिवू नकोस, कारण तुमच्या पित्याची इच्छा आहे तुम्हाला राज्य द्यावं. तुमचं सर्व काही विकून गरिबांना वाटा आणि जीर्ण न होणाऱ्या अशा पिशव्या बनवून स्वर्गात साठवा, जिथं ते कधीच कमी होत नाही, कारण तिथं कुणीही चोर येत नाही की कसरही लागत नाही. जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मनही लागेल. बाई, तू तुझ्या रोगापासून मुक्त झालीस. पहा ती बरी झाली. हा चमत्कार आहे. खरंच ती बरी झाली. या आणि पहा. आणखीन एक चमत्कार. प्रभू, तुझी स्तुती असो. 18 वर्षांचं आजारपण गेलं. कामासाठी आठवड्याचे 6 दिवस आहेत. त्या 6 दिवसांमध्ये येऊन बरे व्हा, पण शब्बात दिवशी नको. अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी सोडवून पाण्यावर नेत नाही का? ही तर अब्राहमाची कन्या आहे, जिला सैतानानं 18 वर्ष बंदिवासात जखडून ठेवलं होतं. तिला शब्बाताच्या दिवशी मुक्त करू नये का?
गुरुजी, या स्त्रीला आम्ही व्यभिचार करताना रंगे हात पकडले. आमच्या नियमशास्त्रात मोशेने म्हटलंय की अशा स्त्रीला मारून टाकण्यात यावं. हुंड्याने मारून टाका तिला, मारून टाका. तुम्हाला काय वाटतंय? गुरुजी, आमच्याकडे 2 साक्षीदारांची साक्ष आहे. या भाईचं काय करायचं? तुमच्यापैकी ज्यांनी एकही पाप केलं नसेल त्यांनी सर्वात पहिला दगड मारावा. बाई, कुठे आहेत सगळे? तुला दोष द्यायला आणखी कोणी उरलं आहे का? कोणी नाही प्रभू. मग मीही तुला दोष देत नाही. जा आता आणि तुझं पापी आयुष्य सोडून दे. मला वर उचलून घ्या ना. माझ्या खांद्यावर बस. आता दिसतोय तुला? मला येशू दिसतो. तो नियम मोडतोय, पेरणारा शपाथ मोडतोय आणि तो पेरत असताना काही बिया पाप्यांसोबत वावरतोय. आणि आकाशात आपण जर याला असंच सोडून दिलं तर सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी अधिकारी कारवाई करून आपल्या मंदिराचा नाश करतील. वाळून गेल्या. काही बिया काटेरी झाडांमध्ये पडल्या. येशूला ते अडवू शकले नाहीत किंवा त्याच्या मागे असणाऱ्या लोकांना ते रोखू शकले नाहीत, पण त्यांनी निश्चय केला की मसीहा असण्याचा त्याचा दावा थांबवायला हवा. शेवटी त्यांना येशूचा विश्वासघात करणारी व्यक्ती सापडली. येशू अनेकदा आपल्या शिष्यांना जैतुनाच्या डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी नेत असे. त्या रात्री तो अतिशय अस्वस्थ होता. तुम्ही झोपलात का? उठा. परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस तू? प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी का? त्याला अटक करा. हे फार झालं. लुटारूंना धरावं तसं मला धरायला तलवार सोटे घेऊन आलात का? मी दररोज तुमच्या बरोबर मंदिरात असे तेव्हा तुम्ही मला धरलं नाही. पण ही तुमची कार्य करण्याची वेळ आहे, जेव्हा अंधकाराची शक्ती राज्य करते. त्याला अटक करा.
त्याच्या मित्रांनी त्याचा विश्वासघात केला. त्याच्या शिष्याने त्याचा विश्वासघात केला. ज्याला आम्ही ओळखत होतो आणि जो विश्वासू होता. त्याच्यावर नीट पहारा ठेवा. त्या रात्री सैनिकांनी त्याची थट्टा करून त्याला फटके मारले. तुला कोणी मारलं सांग. भविष्यवाणी कर. तुला कोण मारणार आहे? थांबवा. मी सांगतो थांबवा. न्यायसभेत न्यात आला. आम्हाला सांग, काय तू मसीहा आहेस? जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, आणि जर मी प्रश्न केला तर तुम्ही उत्तर देणार नाही. पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल. तर काय तू देवाचा पुत्र आहेस? तुम्ही म्हणता मी आहे. आपण सर्वांनी आपल्या कानानं ऐकलंय तो काय म्हणतोय ते. आपण त्याला पिलाताकडे नेऊ. म्हणून त्याला रोमी सुभेदार पंत्य पिलाताकडे नेण्यात आलं. पिलात अतिशय क्रूर होता आणि त्याने हजारो लोकांना क्रुसावर टांगलं होतं. एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही सर्व इथे कशासाठी आलात? आम्ही त्याला आमच्या लोकांना बहकवताना पाहिलंय. याने मंदिराच्या बाजारात खळबळ माजवली. आम्हाला तो दोषी आढळलाय. कैसराला कर देऊ नका असं तो लोकांना सांगतो. स्वतःला मसीहा म्हणवतो. एक राजा. राजा? तू यहुद्यांचा राजा आहेस का? तुम्ही म्हणता तसंच. आम्हाला कैसराशिवाय कोणी राजा नाही. आमचं नियमशास्त्र आहे आणि त्यानुसार ह्याने मरायलाच हवं, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र म्हटलं. या माणसाने मरावं असं काहीही केलं नाही. म्हणून मी त्याला फटके मारून सोडून देईन. तुम्ही जर त्याला सोडून दिलं तर तुम्ही कैसराचे मित्र नाहीत. क्रूसावर टांगा त्याला. तू त्याला फटके मार. स्वतःला राजा म्हणवतो, तो कैसराच्या विरोधात बंड करतो. तुम्ही कशाची वाट पाहताय? घेऊन जा. मारून टाका. क्रूसावर टांगा त्याला. त्याची काहीच चूक नाहीये.
क्षमा कर. ते काय करतायत त्यांना समजत नाहीये. काय तू मसीहा आहेस ना? स्वतःला आणि आम्हाला वाचव. तुला देवाचं भय नाही काय? त्याला सुद्धा तीच शिक्षा मिळाली जी आम्हाला मिळाली, पण त्याने काहीही गुन्हा केला नाही. माझी आठवण ठेव येशू, जेव्हा तू राजा बनून येशील. मी तुला खचित सांगतो, तू आज सुखलोकात असशील माझ्या बरोबर. भर दुपारच्या वेळी आकाशात 3 तास अंधार पसरला. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. परमेश्वराची स्तुती असो. खरोखर हा माणूस नीतिमान होता. यहुद्यांच्या धर्मसभेचा एक सभासद होता जो येशूला पकडून देण्यात सहभागी नव्हता. तो आरिमथाईचा योसेफ नामक एक इसम होता. येशूचं शरीर संध्याकाळी शब्बाताच्या अगोदर जवळच्या कबरेत ठेवण्याकरता त्याने पंत्य पिलाताची परवानगी घेतली. क्षमा करा, आम्ही आमच्या प्रभूच्या शरीरासोबत आलो आहोत. तुम्ही सर्व येऊ शकता, पण लवकर. शब्बात येऊन ठेपलाय. त्यांनी त्याला का मारलं? जर तो देवाचा पुत्र होता तर त्यांनी त्याला का मारू दिलं? मी पण सर्व प्रकारचे प्रश्न विचारले. दुष्टात्म्यांवर येशूचं सामर्थ्य होतं. मृतही त्याचं ऐकत होते. त्याला हे थांबवता आलं नसतं का? तो मसीहा होता या आशेवर मी 3 वर्ष त्याची शिष्या बनून राहिले. पण आता तो नव्हता. मी कुठे गेले असते? ही एक दुःखद गोष्ट आहे, पण ह्याचा शेवट गौरवी आहे. रविवारी पहाटे येशूच्या मरणाच्या 3ऱ्या दिवशी आम्ही त्याच्या शरीरावर अभिषेक करण्याकरता कबरेवर गेलो, तर तो धोंडा बाजूला सरकला होता. पेत्रा, याकोबा, योहाना, ऐका. धोंडा बाजूला सरकलाय. आम्ही आत गेलो, पण आपल्या प्रभूचं शरीर नव्हतं तिथे. ते प्रभूला कबरेतून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला कुठे ठेवलं असेल कोणास ठाऊक. काय? प्रभूचा देह गायब झालाय? जा, तुम्ही स्वतः पाहून या.
कबर तपासल्यावर पेत्र इतर शिष्यांकडे परतला, पण मी बाहेरच बसले, विचार करत आणि रडत. शिपायांनी त्याला नेलं असेल की पुरुषांनी. त्यांनी आमची आशाच संपून टाकली. निदान त्यांनी त्याचं शरीर तरी सोडायचं होतं. बाई, तू का रडतेस? ते माझ्या प्रभूला घेऊन गेले, पण कुठे नेलं असेल मला माहित नाही. बाई, तू का रडत आहेस? तू कोणाला शोधत आहेस? दादा, तुम्ही जर त्याला नेलं असेल तर मला सांगा. मी जाईन आणि त्याला घेऊन येईन. मरिये, गुरुजी, मला स्पर्श करू नकोस, कारण अजून मी माझ्या पित्याकडे गेलो नाही. तुम्ही जिवंत आहात प्रभू. जा आणि ही बातमी माझ्या बंधूंना दे. तुम्ही आम्हाला विसरला नाही. परमेश्वरानं आम्हाला सोडलेलं नाही. सांग त्यांना. मी प्रभूला पाहिलं आहे. मी मसीहाला पाहिलं आहे. तो पुन्हा जिवंत झाला? होय. कसं? मृत्यू त्यांना धरून ठेवू शकला नाही. मग त्याला का मारावं लागलं? मरणावर विजय मिळवण्याकरता. पण मला त्या दिवशी काहीच समजेना. पण येशू त्या दिवशी आमच्यासाठी अनेकदा प्रकट झाला आणि त्याने आम्हाला शिकवलंही. येशू येण्याच्या अनेक वर्षांपूर्वी संदेष्ट्यांनी अशी भविष्यवाणी केली की मसीहाला खूप दुःख सहन करावं लागेल. यशायानं म्हटलं की तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालं. मोशे संदेष्ट्यानं म्हटलं की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. जेव्हा येशू क्रूसावर मरण पावला, त्यानं आपला पापांचा शाप स्वतःवर घेतला. त्याच्या मरणाने आणि पुनरुत्थानामुळे आपण दुष्टतेच्या तावडीतून मुक्त झालो. आपण अंधाराच्या बंधनातून मुक्त झालो आणि आपल्याला आयुष्याच्या भयातून व लज्जेतून परत मिळवण्यात आलं. हाच आशीर्वाद परमेश्वरानं अब्राहमाला दिला होता, जेव्हा तो म्हणाला की तुझ्याद्वारे मी पृथ्वीवरील सर्व लोकांना आशीर्वादित करेन. सगळ्या लोकांना? स्त्रियांनाही? येशूनं मला अब्राहमाची मुलगी म्हटलं. तू एक लाडकी कन्या आहेस, एक मुलगी जिला तो आशीर्वाद देऊ इच्छितो, जसं त्याने रक्तस्राव असलेल्या बाईला बरं केलं, किंवा जसं मला केलं. आपल्यापैकी कोणीही भयात किंवा लज्जेत जगण्याची गरज नाही. आपल्याला उपेक्षित किंवा दुर्लक्षित असल्यासारखं वाटता कामा नये. येशूनं स्वतःबद्दल म्हटलंय, देवाचा आत्मा माझ्यावर आलाय. त्यानं मला दिना सुवार्ता सांगण्यासाठी निवडलंय. त्यानं मला बंदिवानांची सुटका करण्यास आणि आंधळ्यांना दृष्टी देण्यास पाठवलंय. त्रासलेल्या लोकांना मुक्त करण्याची आणि देव आपल्या लोकांना तारील असं घोषित करण्याची वेळ आली आहे. अशुद्ध मानण्यात येत असलेल्या लोकांना येशूनं नुसत्या स्पर्शानं बरं केलं. त्याने सर्वांना बरं केलं.
त्याने मुलांना, पुरुषांना, स्त्रियांना, श्रीमंत व गरिबांना, नीतिमान व पापी लोकांना शिक्षण दिलं आणि त्यांना मानाचं स्थान मिळवून दिलं आणि आपल्या महान कृपेचं प्रदर्शन केलं. त्याने लोकांना बरं केलं, भूतं काढली, स्त्री पुरुषांना आणि मुलांना सैतानाच्या तावडीतून मुक्त केलं. अशाने त्याचा दुष्टतेवर व प्रत्येक आत्म्यावर अधिकार दिसून आला. येशूनं मुलामुलींना मेलेल्यातून जिवंत केलं, ज्यामुळे मृत्यूवरही त्याचं सामर्थ्य दिसून आलं. क्रूसावर येशूला पाहून सैतानाला आणि दुष्टात्म्यांना विजयी झाल्यासारखं वाटलं असेल, तरीही येशूनं मेलेल्यातून पुन्हा उठून मृत्यूच्या आणि दुष्टात्म्यांच्या सामर्थ्यावर विजय मिळवला. मग तो मसीहा होता का? केवळ सर्व समर्थ परमेश्वराकडून पाठवलेला मसीहाच अशा चमत्कारपूर्ण गोष्टी करू शकत होता, जे येशूने करून दाखवले. आणि केवळ येशूसारखीच कृपाळू आणि सामर्थ्यशाली व्यक्ती आपल्या विश्वासास आणि समर्पणास पात्र आहे. जेव्हा देवानं जगाची निर्मिती केली, त्याने स्त्री पुरुष हे त्याच्या सान्निध्यात आणि आनंदात राहण्याकरता घडवले. ही त्याची योजना होती. पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याचे आज्ञापालन केले नाही. या कृत्यानं आपल्याला देवापासून दूर नेलं. स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधांमध्ये दरी पडली. आपणही आज्ञाभंग करत आलो आहोत. शास्त्रात म्हटलं आहे की पाप न करणारी अशी एकही व्यक्ती नाही. ह्या पापाचा परिणाम म्हणजे मृत्यू आणि परमेश्वरापासून दुरावा. पण आपण त्याच्यापासून आणि त्याच्या प्रेमापासून दुरावल्याने, भयात व लज्जेत जगण्याने तो संतुष्ट नव्हता. म्हणून त्याने अब्राहमाच्या मुलाऐवजी एका एडक्याची तरतूद केली. देवानं आपल्या जागी येशूला मरण्यासाठी पाठवलं. येशूच्या आयुष्यानं, मरणानं आणि त्याच्या पुनरुत्थानानं देवाचं व त्याच्याकडे वळून त्याच्यासोबत चालणाऱ्यांचं नातं पुन्हा स्थापलं. आणि सर्व समर्थ परमेश्वरासोबतचं हे नातं संपणार नाही, आपण मेल्यावरही नाही. क्रूसावरच्या त्या गुन्हेगारानं येशूवर मरत असताना विश्वास ठेवला आणि येशूनं त्याला वचन दिलं की तू आज माझ्यासोबत सुखलोकात असशील. जे कोणी येशूवर विश्वास ठेवतील ते दंडातून सुटतील आणि ते देवासोबत सदैव राहतील. कसे? विश्वासानं त्याच्यासोबत चालत. तो माझा स्वीकार कसा करेल? त्याने मरियेचा आणि माझाही स्वीकार केला. मला हे कसं कळेल? त्याच्यावर विश्वास ठेव, त्याच्याकडे माग, त्याच्याशी बोल. आकाशातील माझ्या पित्या परमेश्वरा, तू पवित्र आणि नीतिमान आहेस. माझ्यावरच्या तुझ्या प्रीतीबद्दल मी तुझी आभारी आहे. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. तू तारणाऱ्या येशूला पाठवल्याबद्दल मी तुझे उपकार मानते. लज्जा आणि दोषाच्या शापाचा नाश करण्याकरता तू माझ्या जागी मरण पावलास म्हणून मी आभारी आहे. मी माझ्या जिवंत तारणाऱ्यासोबत चालू इच्छिते. मला क्षमा केल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल धन्यवाद प्रभू. आमेन. 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 धन्यवाद. धन्यवाद. येशूनं म्हटलं, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. तो तुला ओळखतो रिबका. तुझ्यावर प्रीतीही करतो. ही अनंत नात्याची सुरुवात आहे, जी वाढत जाते. जशी ओळख वाढते, त्याच्यावरचा विश्वास वाढतो. त्याचं वचन पाळल्याने आपली वाढ होते. विश्वासाने त्याची प्रार्थना करत, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसोबत राहून, आणि आपण इतरांना त्याच्याबद्दल सांगतो, त्यानं आपल्याकरता जे काय केलं ते लक्षात ठेवून.
प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो आणि सांभाळो. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा जाऊन सर्व राष्ट्रातल्या लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या. ज्या काही मी तुम्हाला आज्ञा दिल्या त्या सर्व त्यांना पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व काळ तुमच्या बरोबर आहे.